Good evening, everyone. I think it's a new week for the today's Ayurveda platform. एक थोड़े दिनों से कुछ टेक्निकल इश्यूज चल रहे थे, so we haven't delivered the lecture regarding the first year faculties. अभी हम लोग पदार्थ विज्ञान जो है उसके जो फर्स्ट प्रैक्टिस लेक्चर थे डॉक्टर दीपांजलि राजाराम जादव मैडम का, जो एमडी है संहिता सिद्धांत में, वो आपके सामने एक अच्छा जो सोच होती कॉन्सेप्चुअल है द सब्जेक्ट पदार्थ विज्ञान, या जिसको पदार्थ विज्ञान असं मराठीत त्याला आपण म्हणतो. तर हे जे आहे हे कॉन्सेप्च्युअल आहे. कॉन्सेप्ट समजले तर तुम्ही याच्यात खूप छान स्कोअर करू शकता, आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर नसले तर तुमचा स्कोरिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला डिफरंट डिफरंट प्रॉब्लेम्स याच्यात तुम्हाला फेस करायला पडू शकतो. रेफरन्सेस कुठं आहेत तर तुम्हाला रेफरन्सेस हे आयुर्वेदिक ग्रंथांमध्येच मिळणार, चरक संहितेमध्ये मिळणार. विविध दर्शन सांगितले, चारवाक दर्शन आहे, जैन दर्शन आहे, आयुर्वेदातले वैशेषिक दर्शन, हे सगळ्यांची आपण इत्थंभूत माहिती या सब्जेक्ट मध्ये घेत असतो. मी जास्त वेळ न दवडता आपल्या प्लॅटफॉर्मचं जे काही डायस आहे ते मॅडमकडे पास ऑन करतो. आय विल कनेक्ट इट विथ यू, बट आय एम इन द म्यूट मोड. आय विल हँडल द प्लॅटफॉर्म. थँक्यू मॅडम, तुम्ही सुरू करा. मी आता व्हिडिओ ऑफ करतो माझा. ओके, थँक्यू सर. सो हॅलो, आपल्याला आज पदार्थ विज्ञान चालू करायचंय. तर पदार्थ विज्ञान, पदार्थ आणि विज्ञान. पद म्हणजे एखादी टर्म. पद मीन्स अ टर्म, सिंगल टर्म, एनी टर्म. पदस्य अर्थ, हा अर्थ, द मीनिंग ऑफ द टर्म. अँड द विज्ञान, विज्ञान मीन्स नॉलेज. सो एखाद्या टर्म किंवा एखाद्या गोष्टीचं आपण त्याचा अर्थ समजून घेतो, आपण त्याचं नॉलेज घेतो, त्याला म्हणायचं पदार्थ विज्ञान. मग त्याच्या कुठल्याही गोष्टी येतील. मग त्याच्यात आयुर्वेद ह्या शब्दाचं नॉलेज घेणं असेल, किंवा आयु म्हणजे काय, वेद म्हणजे काय ह्या शब्दाचं नॉलेज घेणं असेल, आणि अख्खा आयुर्वेद शिकणं, हे सगळंच पदार्थ विज्ञानच्या अंडर येतं. सगळंच अख्खा आयुर्वेद हा पण आपण पदार्थ विज्ञान, एका पदार्थ विज्ञान सब्जेक्टचं नॉलेज घेण्यासाठी, सॉरी, अख्खा आयुर्वेदाचं नॉलेज घेण्यासाठी आपल्याला पदार्थ विज्ञान हा सब्जेक्ट गरजेचा आहे. तर आपण आज पहिला टॉपिक चालू करू, आयुर्वेद निरूपण. त्यातली पहिली आयुर्वेदाची डेफिनेशन: हिताहितम सुखम दुःखम मायुस्तस्य हिताहितम मानम च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदः स उच्यते. चरक सूत्रस्थान, फर्स्ट चॅप्टर, पहिला अध्याय, 41 श्लोक. हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम. देर आर 4 टाइप्स ऑफ आयु: हितायु, अहितायु, सुखायु and दुःखायु. So हिताहितम, सुखम, दुःखम, these are 4 types of आयु. नेक्स्ट, आता इथपर्यंत श्लोकाचं मिनिंग झालं. हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य. हिताहितम, त्याचं हितप्रमाण आणि अहितप्रमाण, त्याचं योग्य प्रमाण आणि अयोग्य प्रमाण. प्रमाण हा शब्द नेक्स्ट लाईनला आहे, मान. मानमच तच्च, मानमच तत् च, तच्चला संधी आहे तत् प्लस च. तर ह्या सगळ्या म्हणजे हितायु, अहितायु, सुखायु आणि दुःखायु, ह्या 4 आयूंचं हितप्रमाण आणि अहितप्रमाण ह्याचं नॉलेज, ह्याचं विज्ञान किंवा ह्याचं जे काही नॉलेज आहे, तच्च यत्र उक्तम, जिथं सांगितलंय, यत्र जिथं, उक्तम सांगितलंय, यत्र उक्तम आयुर्वेदः स उच्यते, त्याला आयुर्वेद म्हणतात. सो आयुर्वेदाची डेफिनेशन: हिताहितम, हितायु, अहितायु, सुखायु, दुःखायु, ह्या सगळ्याचं हित आणि अहित प्रमाण, योग्य प्रमाण, हित म्हणजे योग्य, अहित म्हणजे अयोग्य, अयोग्य प्रमाण जिथं सांगितलंय त्याला आयुर्वेद म्हणतात. There are 4 types of आयु: हितायु, अहितायु, सुखायु and दुःखायु. The science which tells us about the praman of these 4 types of आयु is called as आयुर्वेद. आता त्याचं प्रयोजन, प्रयोजनम च अस्य,
स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरस्य विकार प्रशमनं च. स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम्, टू कीप द हेल्थ ऑफ हेल्दी पर्सन. ज्याची हेल्थ आहे ऑलरेडी, तो हेल्दी आहे, त्याला हेल्दी ठेवणं. आतुरस्य विकार प्रशमनम च, ज्याला विकार झाले, जो रोगी आहे त्याचं विकार प्रशमन करणं, त्याला त्याचे जे काही डिसीजेस आहेत त्याची ट्रीटमेंट करणं. आयुर्वेद हे चिकित्सा शास्त्र आहे, पण त्यांना सांगताना पहिल्यांदा आतुरस्य विकार प्रशमनमचं पण सांगता आलं असतं, पण त्यांनी नाही सांगितलं. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम, टू कीप द हेल्थ ऑफ अ हेल्दी पर्सन. आतुरस्य विकार प्रशमनम, जर तुमची हेल्थ नाही राहिली, हेल्थ पर्सनची, तुम्हाला डिसीज झाले, आतुर, आतुर म्हणजे रोगी, तुम्हाला जर डिसीज झाले तर तुम्ही त्याचं प्रशमन करा. हे आयुर्वेदाचं मेन प्रयोजन आहे, त्याचं एम आहे. नेक्स्ट, आयुर्वेदचे सिनॉनिम्स. पहिलं शाखा, विद्या, सूत्र, ज्ञान. त्याच्यानंतर शास्त्र, लक्षण. शाखा का, कारण त्याला ब्रांचेस आहेत. त्याच्यानंतर विद्या, कारण ते नॉलेज देतं. सूत्र, कारण ते सूत्र, कारण आयुर्वेद हे सूत्रांच्या स्वरूपात एक्सप्लेन केलं. सूत्र म्हणजे छोटे छोटे श्लोका, सिंगल लाईनचे, त्याच्यामध्ये सिंगल किंवा डबल लाईनचे, त्यामध्ये त्यांनी सूत्र म्हटलंय. त्याच्यानंतर शास्त्र, कारण ते सायन्स आहे. आणि लक्षण आहे, कारण ते खूप साऱ्या गोष्टींचं लक्षण एक्सप्लेन करतं, जसं की आपण डेफिनेशन मध्ये बघितलं. हितायू, अहितायू, सुखायू, दुःखायू, या सगळ्याच ते लक्षण एक्सप्लेन करतात. म्हणून हे सगळे सिनॉनिम्स आहेत आयुर्वेदाचे. नेक्स्ट स्लाइड. आता त्यातल्या आपण हितायू आणि अहितायूची पहिल्यांदा लक्षणं बघू. त्यातलं पहिलं आपलं आहे हितायू. ह्या श्लोकाचा रेफरन्स आहे चरक सूत्रस्थान 30 चॅप्टर, 30वा चॅप्टर, 24वा श्लोक. हितैषिणः, हितैषिणः म्हणजे वेल विशर्स, जे दुसऱ्याचं चांगलं चांगलं व्हावं ह्याच्यासाठी एखाद्याचं चांगलं व्हावं अशी इच्छा व्यक्त करतात, हितैषिणः. त्याच्यानंतर पुनर्भूतानाम परस्वादु परस्तस्य. मी इम्पॉर्टंट जे लक्षण आहेत त्याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला देते. परस्वादु परस्तस्य, सत्यवादिनः, जे नेहमी खरं बोलतात. क्षमपरस्य, क्षमपरस्य हु लव्स पीस, ज्यांना क्षमा करायला, एखाद्याची चूक झालीच बाबा तरी त्यांना क्षमा करायला आवडतं, क्षमपरस्य, ते क्षमाशील असतात. परीक्षकारिणो, हु एक्झामिन ऑल द थिंग्स, प्रत्येक गोष्ट करण्याआधी, कुठलीही गोष्ट असेल त्यांच्या आयुष्यातली, ते त्या गोष्टीची नीट एक्झामिनेशन करतात, नीट परीक्षा करतात. परीक्षकारिणो. अप्रमतस्य त्रिवर्गम, त्रिवर्गम धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यातला मोक्ष जो आहे तो प्रत्येक वेळेला अचीव आपण जिवंतपणे मोक्ष अचीव करू शकत नाही, म्हणून धर्म, अर्थ, काम ह्याला त्रिवर्ग म्हणतात. अप्रमतस्य त्रिवर्ग, त्रिवर्गांचं चांगल्या पद्धतीने त्या त्रिवर्गाच्या वाटेवरती ते चालू लागतात, कुठलाही कुठलीही चूक न करता. परस्परेण, परस्परेण अनुपहतम परस्परेण उपहतम सेवमानस्य, परस्परेण उपहत सेवमानस्य, एक दुसऱ्याला मदत करतात आणि एक दुसऱ्याला हेल्प करून एक दुसऱ्याची सेवा करत ते पुढे जातात. पूजार्ह संपूजकस्य, जे दुसऱ्या आपल्यापेक्षा मोठे एल्डर्स आहेत, जे कोणी गुरु आहेत, त्यांची पूजा करतात, त्यांना रिस्पेक्ट देतात. ज्ञान विज्ञान उपशमशीलस्य, ते फुल ऑफ नॉलेज, दे आर हॅव्हिंग फुल ऑफ नॉलेज, त्यांच्याकडे खूप जास्त नॉलेज असतं, ते नॉलेजेबल असतात. वृद्धोपसेविना, ते वृद्धांची सेवा करतात. सुनियत, त्यांचं स्वतःवरती कंट्रोल तेवढा असतो, हु इज हॅव्हिंग फुल कंट्रोल. कशावरती, तर राग, तुमचा अँगर, रोष, ईर्षा, मद, मान, ह्या सगळ्या वेगांच्या वरती ज्याचा फुल्ली कंट्रोल असतो. सततम विविध प्रदान परस्य तपोज्ञान प्रशम नित्यस्य, हु इज कंटिन्युअसली गिव्हिंग चॅरिटी, जे सतत दान करतात, सतत दान करतात. त्याच्यानंतर तप, तप तुम्ही रिलिजियस किंवा पौराणिक कथांच्या मध्ये तुम्ही बघता ऋषीमुनी तपाला बसतात. आता असं तप करणं शक्य आहे का, तर नाही. तर तप करणं म्हणजे आत्ताच्या आपल्या काळात तप म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची कंटिन्युअसली प्रॅक्टिस करणं.
आता तुम्ही आयुर्वेदाला आलात तर तुम्ही आयुर्वेदाबद्दल नॉलेज घेत घेत तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल त्याची तुमची कंटिन्युअस प्रॅक्टिस आहे, विदाउट एनी डिस्ट्रक्शन, कुठल्याही डिस्ट्रक्शन शिवाय, त्याला म्हणायचं तप. तर ते तप आणि ज्ञान ह्याच सतत नॉलेज, तप आणि ज्ञान हे स्वतःच सतत वाढवत असतात. ही झाली हितायुची लक्षणं. ह्याच्या अपोजिट जे आहेत स्मृतिमतो, स्मृतिमती मतो म्हणजे त्यांची मेमरी पॉवर खूप स्ट्रॉंग असते. ही सगळी झाली हितायुची लक्षणं. अहितम मतो विपर्ययेन. अहितायू म्हणजे ह्याच्या बरोबर अपोजिट जी काही लक्षणं आहेत ती सगळी ह्याच्यात येतात विपर्ययेन. लोकमीमांसामू म्हणजे जास्त करून लोकांचं डिझायर असते, मोक्षसाठीची डिझायर लोकमीमांसा आमू. तर हितायू ही हितायूची लक्षणं झाली. आणि अहितायू ह्याच्या बरोबर अपोजिट जी लक्षणं आहेत ती अहितायूला. आरजीएचएस मध्ये बऱ्यापैकी एमयूएचएस ची एमयूएचएस आणि आरजीएचएस मध्ये ही जी लक्षणं आहेत ती एमसीक्यू ला विचारली जातात, काही काही लक्षणं. त्यामुळे लक्षणं जी आहेत, जी बेसिक लक्षणं आहेत, जसं की पुनर्भूतानाम, सत्यवादिनः, शमपरस्य, ही काही काही जी लक्षणं आहेत ती बाय करा. वृद्धोपसेविनः हे हितायूचं लक्षण आहे का सुखायूचं लक्षण आहे का अहितायूचं आहे का दुःखायूचं आहे, हे असे काही काही बेसिक लक्षणं तुम्हाला एमसीक्यू ला विचारले जातात फर्स्ट इयर. हे झालं हितायू आणि अहितायू. नेक्स्ट सुखायू आणि दुःखायू. तत्र शरीर मानसाभ्याम रोगाभ्याम अनभिद्रुतस्य, द पर्सन हु इज नॉट अफेक्टेड विथ एनी फिजिकल और मेंटल डिसऑर्डर्स. कुठलाही फिजिकल किंवा मेंटल डिसऑर्डर नाही. विशेषेण यौवनवतः, जे जास्त करून स्पेसिफिकली यौवनवत म्हणजे यंग एज मध्ये आहेत. आता ते यौवन हे तुम्ही शारीरिक दृष्टीनं पण यौवन आणि मानसिक दृष्टीनं पण यौवन हे दोन्हीकडे लागू होतं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली सुखायू अप्लाय करायला जाता. काही काही लोक आपल्या वयातली पण खूप जास्त थिंकिंग करतात, खूप जास्त डिप्रेस होतात. तेच एखादा 90 वर्षाचा म्हातारा असेल तर आपल्यापेक्षा चांगलं पॉझिटिव्ह थिंकिंग करतो, 90 वर्षाचे आजोबा असतील तर. हे विशेषण यौवनवत हे सुखायूचं जे लक्षण आहे ना, हे कोरोनाच्या काळात बऱ्यापैकी ऑब्झर्व झालं. कोरोनाची ज्या वेळेला सेकंड वेव्ह आली त्यावेळेला 30 वर्षाचा तरुण पण फक्त कोरोनाच्या भीतीनं हार्ट अटॅक येऊन गेला. पण तेच 90 वर्षाचे आजी आजोबा सुद्धा स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या सेकंड वेव्ह मधनं क्रोनिक कंडिशन आयसीयूत जाऊन सुद्धा बरे झाले. त्यामुळे यौवनवत, विशेषण यौवनवत हे शारीरिक पण आहे आणि मानसिक पण आहे, हे लक्षात ठेवा. सुखायू आणि दुःखायू म्हणजे तुम्ही कन्सिडर करता. त्याच्यानंतर समर्थानुगत बलवीर्य यश पौरुष पराक्रमस्य ज्ञान विज्ञान इंद्रियार्थ बलसमुदाये. ते समर्थ असतात, ते केपेबल असतात. त्यांचं काय कुठल्या कुठल्या दृष्टीनं तर त्यांच्या बल, त्यांची बॉडी स्ट्रेंथ, त्यांचं वीर्य, त्यांची कपॅसिटी, यश सक्सेस, पौरुष पराक्रमस्य त्यांचं बोल्डनेस, ते किती धैर्यानं एखाद्या गोष्टीला सामोरं जातात. त्याच्यानंतर त्यांचं ज्ञान, त्यांचं नॉलेज, ज्ञान विज्ञान, त्यांची इंद्रिय इंद्रियार्थ, ह्याच्यात पण सगळं प्रॉपरली ते एकमेकाशी कनेक्टेड असतात. त्यामुळं त्यांचं जे नॉलेज गेनिंग कपॅसिटी जी आहे ती खूप वाढती. ज्ञान विज्ञान इंद्रियार्थ. वर्तमानस्य परमर्धी पजेसिंग ग्रेट वेल्थ. वर्तमानस्य परमर्धी पजेसिंग द ग्रेट वेल्थ. त्यांच्याकडे खूप संपत्ती खूप जास्त असते. चिर विविध उपभोगस्य. वर्तमानस्य परमर्धी रुचि विविधोपभोगस्य. ह्याचा अर्थ असा की ते स्वतःमध्ये जी आपल्याकडे वेल्थ आहे त्याच्यामध्ये भर घालायलाही तितकाच प्रयत्न करतात. ते आहे त्याच्यावरती सक्सेस आहे त्याच्यावरती सॅटिस्फाईड राहत नाहीत. समृद्ध सर्वारंभस्य प्रॉस्परस बेनिफिट्स विदाउट एफर्ट्स. त्यांना खूप चांगले बेनिफिट्स मिळतात, फार काही त्यांना कष्ट करावं लागत नाही. यथेष्ट विचारेण हू कॅन प्लॅन ऍज पर देअर डिझायर. त्यांची जशी इच्छा असेल तसं ते प्लॅन करून वर्क करू शकतात. त्या सगळ्याला ही सगळी सुखायूची लक्षणं आहेत. ही सगळी सुखायूची लक्षणं आहेत. त्याच्या विपरीत जी काय आहेत ती सगळी असुखायूची लक्षणं आहेत. त्याच्या विपरीत ही सगळी असुखायूची लक्षणं आहेत. नेक्स्ट
नेक्स्ट आपला टॉपिक आहे सिद्धांत. तर सिद्धांत तुम्ही 11वी-12वी पर्यंत तुमच्या गणित मॅथ्स मध्ये तुम्ही खूप सारे थेरम्स प्रूव्ह केले असतील मॅथ्सच्या पेपरला. स्पेसिफिकली 10th पर्यंत हे जास्त असतं, 10वी पर्यंत. तर ते थेरम्स ते ऑलरेडी प्रूव्ड आहेत, ऑलरेडी प्रूव्ड आहेत. तर ते कसे प्रूव्ह आहेत बाबा? आता पायथागोरसचा थेरम तो प्रूव्ड आहे. तो पायथागोरसनं कशा पद्धतीने तो प्रूव्ह केला असेल? तर त्यानं खूप साऱ्या एक्झामिनेशन केल्या, खूप साऱ्या परीक्षा घेतल्या, त्याच्यातून त्यानं तो सिद्ध केला. त्यामुळे सिद्धांत, सिद्ध, प्रूफ, अंत, ऍट द एंड ऑफ द एक्झामिनेशन जो आपल्याला प्रूफ मिळतो त्याला म्हणायचं सिद्धांत. सिद्धांताची निरुक्ती. सिद्धांतो नाम स यः परीक्षकैः बहुविध परीक्ष हेतुभिश्च साधयित्वा स्थाप्यते निर्णयः. त्या श्लोकाचा रेफरन्स चरक विमानस्थान आहे. सिद्धांतो नाम स यः परीक्षकैः बहुविध परीक्ष, हे जे दोन शब्द आहेत ना, बहुविध परीक्षकैः, बहुविध परीक्ष, बहुविध खूप साऱ्या, परीक्षकैः एक्झामिनर्सनी, परीक्ष खूप साऱ्या एक्झामिनर्सनी खूप साऱ्या परीक्षा करून, खूप साऱ्या परीक्षा करून, हेतुभिश्च ऍट द एंड, हेतुभिश्च जे काय तुम्ही एक्झामिनेशन केलं त्याचा जो हेतू मिळाला, जे काय तुम्हाला रिझल्ट मिळाले, ऍट द एंड साधयित्वा स्थाप्यते निर्णयः, ते त्यांनी साधयित्वा, ते त्यांनी सिद्ध केलं आणि तो तुम्हाला सिद्धांत म्हणजे त्यांनी फायनल कन्क्लुजन, फायनल त्यांनी निर्णय दिला, तो तुमचा सिद्धांत झाला. परत एकदा सांगतो. सिद्धांतो नाम स यः परीक्षकैः बहुविध परीक्ष हेतुभिश्च साधयित्वा स्थाप्यते निर्णयः. खूप साऱ्या एक्झामिनर्सनी खूप साऱ्या परीक्षा करून जे ऍट द एंड ऑफ द एक्झामिनेशन जे काय तुमचे रिझल्ट्स मिळतील ते त्यांनी तुमचे सिद्ध केले, निर्णय दिलं, फायनल कन्क्लुजन दिलं, त्याला म्हणायचं सिद्धांत. ते चतुर्विध आहेत, ते 4 टाईपचे आहेत. सर्वतंत्र, प्रतितंत्र, अधिकरण सिद्धांत, अभ्युपगम सिद्धांत. सिद्धांत हा शॉर्ट असे क्वेश्चन आहे पदार्थ विज्ञान मधला, हे नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही डेफिनेशनचा श्लोका आणि त्याच्यानंतर 4 टाईपचे जे सिद्धांत आहेत त्याचे 4 टाईपचे सिद्धांत विथ एक्झाम्पल लिहिले तर तुम्हाला मॅक्सिमम 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळू शकतात. पण हे सगळे 5च्या 5 श्लोक त्याच्यात कव्हर झाले पाहिजेत. नेक्स्ट, सर्वतंत्र सिद्धांत. तत्र सर्वतंत्र सिद्धांतो नाम तस्मिन् तस्मिन् सर्वस्मिन् तंत्रे तत् प्रसिद्धम. सर्वतंत्र सिद्धांतो नाम तस्मिन् तस्मिन् सर्वस्मिन् तंत्रे, सर्वस्मिन् सगळ्या तंत्रात तो ऍक्सेप्टेड आहे. तंत्र जी काही शास्त्र आहेत ती सगळ्या शास्त्रांनी ज्या सिद्धांताला ऍक्सेप्ट केलं त्याला म्हणायचं सर्वतंत्र सिद्धांत. त्यांनी नेक्स्ट त्याच्यात एक्झाम्पल दिले. यथा संति निदानानि संति व्याधयः, यथा संति निदानानि संति व्याधयः. म्हणजे काय? तर निदान आहे, व्याधी आहे, त्याला निदान हे असणारच. डिसीज आहे त्याला कॉज हे असणारच. हा सगळ्या शास्त्रांनी ऍक्सेप्ट केलेला सिद्धांत आहे. फक्त आयुर्वेदांनी केलाय का? म्हणजे फक्त आयुर्वेद म्हणतं का की व्याधी आहे म्हणजे त्याला निदान असणार? नाही, मॉडर्न सायन्स पण म्हणतं एखादा डिसीज आहे म्हणजे त्याला पॉझिटिव्ह फॅक्टर हा असणारच. त्यामुळे कुठलंही शास्त्र घ्या, तुम्ही होमिओपॅथी घ्या, तुम्ही डेंटल घ्या, जे काय तुमचे मेडिकल सायन्सच्या बाबतीत सध्या मी बोलतेय म्हणून सगळ्या शास्त्रांनी ज्याला ऍक्सेप्ट केलं त्याला म्हणायचं सर्वतंत्र सिद्धांत. यथा संति निदानानि संति व्याधयः, यथा संति निदानानि संति व्याधयः. म्हणजे जिथं डिसीज आहे तिथं निदान किंवा पॉझिटिव्ह फॅक्टर हे असतातच. हे सगळ्या शास्त्रांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. अशी बरीच उदाहरणं आहेत. युनिव्हर्सल थिअरी, त्याला म्हणायचं युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्स. हे जनरल एक्झाम्पल्स तुम्ही स्वतःची पण काही तयार करून ठेवा. प्रत्येक एक्झाम्पल हे श्लोकामध्ये दिले तेच लिहायला पाहिजे असा नियम नाही. जेवढे तुम्ही स्वतःचे एक्झाम्पल्स तयार कराल, वेगवेगळे आर्टिकल्स वाचा, गुगलवरती तुम्हाला मिळतील, सिद्धांतवरती खूप सारे आर्टिकल्स आहेत, ते तुम्हाला मिळतील. ते वाचून तुम्ही स्वतःचे एक्झाम्पल्स क्रिएट करा आणि ते ह्या सिद्धांताच्या टाइप्स मध्ये लिहा. सर्वतंत्र सिद्धांत क्लिअर झाला. नेक्स्ट, प्रतितंत्र सिद्धांत.
प्रतितंत्र सिद्धांतो नाम तस्मिन् तस्मिन् एकस्मिन् तंत्रे तत्तत् प्रसिद्धम. सगळ्या शास्त्रांच्यात मांडलं असलं तरी काही शास्त्रांनी ते ऍक्सेप्ट केलंय, आहे तसं ऍक्सेप्ट केलंय, काही शास्त्रांनी त्याच्यात बदल सांगितले. आपल्या आयुर्वेदातच बघा, आपल्या आयुर्वेदात रसांची संख्या ज्या वेळेला ठरवली त्यावेळेला चरक सूत्रस्थान 26वा अध्याय त्याच्यात त्यांनी रससंख्या ठरवायला परिषद बसवली. काही आचार्य म्हणले एकच रस आहे, काही आचार्य म्हणले 2 आहेत, काही आचार्य म्हणले 3 आहेत, काही आचार्य म्हणले 4 आहेत. असं करत करत ते 6 रसांच्या वर आलं. 6, 7, 8, 9 रसांच्या पर्यंत गेलं. शेवटी ज्या वेळेला आत्रेय पुनर्वसूंनी सगळ्याची समरी मांडली त्यावेळेला आत्रेय पुनर्वसूंनी सांगितलं की तुम्ही जे काही सगळं सांगितलं ते सगळं या षड्रसांच्या मध्येच इन्क्लूड केलं जातं. पण त्या आचार्यांनी ते जे कोणी बसले होते महर्षी त्या कॉन्फरन्सला, त्या तद्विद्या संभाषणाला, त्यांनी त्यांची जी संहिता लिहिली त्यात त्यांच्या संहितेत त्यांनी तेवढेच रसाची संख्या एक्सप्लेन केली आहे. त्यामुळं आयुर्वेदात आत्रेय पुनर्वसूंची आपण जे अग्निवेश चरक संहिता वाचतो तिथं षड्रस आहे. तेच भेल संहिता वाचा, तेच दुसऱ्या संहिता वाचा, तिथे तुम्हाला रससंख्या कदाचित वेगळी मिळेल. आपल्या आयुर्वेदातच मतभिन्नता आहे. एकच गोष्ट पण प्रत्येकाची स्वतःची मतं आहेत, त्याला म्हणायचं प्रतितंत्र सिद्धांत. आता तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देतो. तुमच्या चरक सूत्रस्थानच्या पहिल्या अध्यायात चरकांनी सांगितलं की त्रिदोष आहेत, तेच तुम्ही सुश्रुत उघडा, सुश्रुत मध्ये त्यांनी सांगितलं की 3 नाही 4 दोष. चरकांनी रक्त हा चौथा दोष मानला नाही, ह्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी चरक सूत्रस्थान पहिल्या अध्यायात दिलंय, जे तुमच्या फर्स्ट इयरच्या सिलेबसला आहे. पण तेच तुम्ही सुश्रुत उघडा, सुश्रुत म्हणतात वात पित्त कफ बरोबर रक्त हा चौथा दोष आहे. त्यामुळे बेसिक आपण जे दोष शिकतो ह्याच्यातच प्रतितंत्र सिद्धांत आहे. समजलं? हे श्लोक कंपल्सरी बाहेर झाले तर फार चांगलं होईल तुमच्या एससीक्यू साठी. नेक्स्ट पुढच्या सिद्धांताला जाऊ आपण. अधिकरण सिद्धांत. अधिकरण सिद्धांतो नाम यस्मिन् अधिकरणे प्रस्तूयमाने सिद्धानि अन्यानि अपि अधिकरणानि भवन्ति. तर विमान स्थान याचाही रेफरन्स चॅप्टर 8 श्लोका नंबर 37. तर अधिकरण सिद्धांत म्हणजे काय? दुसऱ्या एखाद्या अधिकरणातून दुसऱ्या एखाद्या चॅप्टर मधून रेफरन्स घेऊन आपला आत्ताचा पॉइंट आपण प्रूव्ह केला. अधिकरण म्हणजे किंवा मग तुम्ही समजा एखादा चॅप्टर एक्सप्लेन करताय, एखादा पॉइंट एक्सप्लेन करताय. आता जसं मी तुम्हाला सिद्धांताचे टाइप्स एक्सप्लेन करते, तर सिद्धांताचे टाइप्स माझं अधिकरण काय तर मी तुम्हाला पदार्थ विज्ञान ह्या अधिकरणात तुम्हाला सिद्धांत एक्सप्लेन करते. पदार्थ विज्ञान हे माझं अधिकरण झालं, हा माझा मेन टॉपिक झाला. मेन टॉपिक अंतर्गत मी तुम्हाला अधिकरण सिद्धांत एक्सप्लेन करते. सायटेशन एखाद्या गोष्टीचा मेन चॅप्टरचा मेन टॉपिक त्याच्या अंतर्गत तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या गोष्टी एक्सप्लेन करता. मी पदार्थ विज्ञान मध्ये अधिकरण सिद्धांत, पदार्थ विज्ञान मी चालू केलं, पदार्थाची डेफिनेशन सांगितली, आपण पुढे आलो. मी पदार्थ विज्ञानचा रेफरन्स वापरून पुढे अधिकरण सिद्धांताला गेले. एका गोष्टीचा रेफरन्स वापरून आपला दुसरा पॉइंट त्याच अधिकरणात त्याच पॉइंट मध्ये चालू करणं. मी पदार्थ विज्ञान चालू करून तुम्हाला वातपित्त कफ शिकवतेय का? तर नाही. मी पदार्थ विज्ञान चालू केलं, मी पदार्थ विज्ञानात शिकवते तुम्हाला. मी एकच अधिकरण फॉलो करते. आपले जे डिसीजेस आहेत ज्या वेळेला चरक चिकित्सा स्थानमध्ये सांगितले गेले, तर चरक चिकित्सा स्थानमध्ये एक एक डिसीज सांगताना एक एक चॅप्टर सांगितलंय. 30 डिसीजेस चरक चिकित्सा स्थानचे 30 चॅप्टर्स आहेत. कुष्ठ म्हणा, गुल्म म्हणा, प्रमेह म्हणा, जे काय आहेत ते अधिकरण आहे. कुष्ठ सांगताना चरकांनी कुष्ठच सांगितला. कुष्ठ अधिकरणात कुष्ठाचे सगळे टाईप सांगितले त्यांनी. 18 टाईपचे कुष्ठ सांगितले. त्या 18 टाईपच्या कुष्ठमध्ये वेगवेगळ्या चिकित्सा काय करायच्या हे पण त्यांनी सांगितलं. अधिकरण सोडलं का त्यांनी एक पॉइंट सोडला का? नाही. तर ह्याला म्हणायचं अधिकरण सिद्धांत. ह्याचा वापर तुम्ही पुढेही करू शकता. सिद्धानि अन्यानि अपि अधिकरणानि भवन्ति. कुष्ठ चिकित्सेमधली काही चिकित्सा तुम्ही पुढच्या चॅप्टर मध्ये त्यांनी दिले की कुष्ठ चिकित्सेमध्ये आम्ही हे एक्सप्लेन केलंय, ते तुम्ही ह्या पद्धतीने पुढच्या चॅप्टरला वापरा. पुढचा चॅप्टर राजक्ष्मा, त्यांनी राजक्ष्मामध्ये काही कुष्ठचा रेफरन्स दिलाय की कुष्ठमध्ये आम्ही एक्सप्लेन केलंय, ते तुम्ही राजक्ष्मामध्ये ह्या पद्धतीने ह्या अनुपानासोबत वापरा.
ह्याला म्हणजे एका गोष्टीचा रेफरन्स घेऊन दुसऱ्या गोष्टी त्याच पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करता येतात. अधिकरण सिद्धांत. लास्ट पॉइंट आपल्या सिद्धांत मधला अभ्युपगम सिद्धांत. अभ्युपगम सिद्धांत, बऱ्याच आचार्यांचं असं मत आहे की अभ्युपगम सिद्धांत हा सिद्धांताचा टाईप नाही का, असं. तर पहिल्यांदा आपण श्लोका बघू. अभ्युपगम सिद्धांतो नाम स यम अर्थम असिद्धम अपरीक्षितम अनुपदिष्टः अहेतुकम वा वादकाले अभ्युपगच्छन्ति भीषजः. यम अर्थम, ज्याचा अर्थ असिद्ध आहे, जो प्रूव्ह केलेला नाही. अपरीक्षित हा, नॉट येट एक्झामिन, ज्याची एक्झामिनेशन अजून केलेली नाही. अनुपदिष्ट हा, नॉट एक्सप्लेन प्रॉपरली. अहेतुकम, नॉट हॅव्हिंग प्रॉपर रिझन्स ऑल्सो, ज्याच्याकडे रिझन्सही नाहीत. ते वाद कालात, वादमार्ग म्हणून जिथं एखादा पॉइंट वापरला जातो त्याला म्हणायचं अभ्युपगम सिद्धांत. आपण सिद्धांताच्या डेफिनेशन मध्ये बहुविध परीक्षकही, बहुविध खूप साऱ्या परीक्षकांनी खूप साऱ्या परीक्षा करून जी थेअरी प्रूव्ह केली आहे त्याला आपण सिद्धांत म्हणलंय. पण अभ्युपगम सिद्धांताची डेफिनेशन निरुक्ती लिहिताना चरक लिहितात असिद्धम अपरीक्षितम. त्यामुळं हा सिद्धांताचा टाईप बऱ्याच स्कॉलर्सनी मानलेला नाही. तर मग आता हे कुठं वापरलं जातं? तुम्ही डिबेट कॉम्पिटिशन्स बघितलेत. डिबेट कॉम्पिटिशनला एखादा तुम्हाला टॉपिक देतात. त्या डिबेट कॉम्पिटिशन तो टॉपिक वरती पहिला माणूस येतो, बोलून जातो, दुसरा माणूस येतो, बोलून जातो, काय असेल ते. त्या डिबेट कॉम्पिटिशन पुरता जे काय आहे ते तुमचं सिद्धांत, जे काय असेल तो. आता समजा द्रव्य प्रधान आहे का नाही, हा जर तुमचा डिबेटचा टॉपिक असेल, द्रव्य द्रव्य हे पदार्थ विज्ञानमध्ये किंवा चिकित्सेमध्ये द्रव्य किती प्रधान मानायचं, प्रधान आहे का नाही, हे जर असेल तर तुम्ही जेव्हा तुम्ही वाद तुमची डिबेट कॉम्पिटिशन अरेंज करता त्यावेळेला तुम्ही तेवढ्या वेळापुरतं, तुमचा एक ग्रुप आहे तिथं नाही द्रव्य प्रधानच आहे, दुसरा नाही द्रव्य अप्रधान आहे, तेवढ्या तुमच्या त्या वेळापुरताच, भले तुम्ही ते असिद्ध आहे, ते प्रूव्ह केलेलं नाही, ते अपरीक्षित आहे, त्याचं एक्झामिनेशन पण तुम्ही कुठे केलेलं नाही आणि अहेतू, त्याला कुठले रिझन्सही नाहीत, तरीही तुम्ही भांडता तुमचा पॉइंट प्रूव्ह करायला, तिथं अभ्युपगम सिद्धांत अप्लाय होतो. कुठलीही परीक्षा केलेली असती का आपण डिबेट कॉम्पिटिशनला? नाही. कुठलेही रिझन्स, बऱ्याचदा कुठलेही रिझन्स नसतात आपल्याकडे, तरीही आपण आपला पॉइंट प्रूव्ह करायला भांडतो. तिथं अभ्युपगम सिद्धांत अप्लाय होतो. तिथं द्रव्य प्रधान असेल, मी म्हणेन द्रव्य प्रधान आहे, तुम्ही म्हणाल नाही गुणप्रधान आहे, कोण म्हणेल नाही वीर्य प्रधान आहे. औषध हे कशाने ऍक्ट करतं? चक्रपाणीनं असं सांगितलं की आहार हे रसप्रधान असतात, म्हणजे जी तुम्ही आहार द्रव्य खाता ती त्याच्या रसांनी ऍक्ट करतात, पण तुम्ही जे औषध वापरता ती वीर्याने ऍक्ट करतात, त्याच्या इंटरनल पोटॅन्सीने ऍक्ट करतात. मी म्हणेन चक्रपाणीचं चुकलंय, वीर्यप्रधान नसतात, औषध का रसप्रधान म्हणून ऍक्ट होऊ शकत नाहीत. आता माझ्याकडे काय रिझन आहे का? नाही. आता मी कशाची परीक्षा केली आहे का? नाही. तरी मी माझं स्वतःचा पॉइंट प्रूव्ह करतेय. कशाच्या जोरावर? हा झाला अभ्युपगम सिद्धांत. चक्रपाणींच्याकडे रिझन आहेत का वीर्यप्रधानसाठी? हो. चक्रपाणींच्याकडे त्यांनी प्रूव्ह केलंय का? त्यांनी प्रूव्ह केलंय, त्यांनी परीक्षा केली आहे, त्यामुळे चक्रपाणींचा सिद्धांत योग्यच आहे. मी क्रॉस करायचं म्हणून करते. त्यामुळे हा इथं अभ्युपगम सिद्धांत अप्लाय होतो. तर हे आपले सिद्धांताचे टाइप्स झाले. सिद्धांत हा शॉर्ट एसे क्वेश्चन आहे. आयुर्वेद निरूपण हा त्यामध्ये आयु, हितायु, सुखायु, दुःखायु जे काय आहे ते पण शॉर्ट एसेचे क्वेश्चन आहे. नेक्स्ट. थँक्यू. काही डाउट्स असतील तर नक्की विचारा. किसी को कोई डाउट है तो मैडम को पूछ सकते हो. साक्षी और पृथ्वीराज करके है कोई स्टूडेंट, अगर किसी को डाउट हो तो पूछ सकते हो, अदरवाइज वी विल एंड दिस सेशन हियर. ठीक है मैम, आपण बंद करून घेऊया. ठीक आहे, थँक्यू, थँक्यू यस. व्हेरी मच. थँक्यू सर.